नमस्कार, कर्नाला केबल नेटवर्क में आपका स्वागत। मैं हूं वर्षा। आइए सबसे पहले नजर डालते हैं आज की खास खबरों पर। उरण निर्वाचन क्षेत्र के कोलखेपेट गांव के राष्ट्रवादी कार्यकर्ताओं ने किया शेका पक्ष में जाहिर प्रवेश। शेका पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल के प्रचारार्थ नेरे गांव में संपन्न हुई प्रचार सभा। और आखिर ओएनजीसी कंपनी में ठेके पर काम करने वाले कामगारों को मिला न्याय। पनवेल स्थित नेरे गांव में शेका पक्ष के पनवेल निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार बालाराम पाटिल की प्रचार सभा शुक्रवार को आयोजित की गई थी। इस प्रचार सभा में कार्यकर्ता हजारों की संख्या में उपस्थित थे। शेतकरी कामगार पक्ष के पनवेल निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार बालाराम पाटिल के प्रचारार्थ नेरे गांव में प्रचार सभा का शुक्रवार को आयोजन किया गया था। इस प्रचार सभा के लिए विधायक विवेक पाटिल, बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जय म्हात्रे, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, पंचायत समिति सभापति विद्या पाटिल, तालुका सचिव नारायण शेठ घरत, युवा नेते सचिन ताड़पले, पंढरीनाथ फडके, अनंता शेठ पाटिल, वामन शेलके आदि गणमान्यों सहित शेतकरी कामगार पक्ष के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने विरोधियों पर टिप्पणी करते हुए कहा कि विरोधियों ने जनता के लिए कुछ काम नहीं किए हैं। सिर्फ शेतकरी कामगार पक्ष द्वारा किए गए कामों का श्रेय हथियाने का प्रयास विरोधियों ने किया है। वहीं श्री पाटिल ने आगे कहा कि इस क्षेत्र में इको सेंसिटिव जोन जैसी बड़ी समस्या मंडरा रही थी, मगर शेतकरी कामगार पक्ष द्वारा इस समस्या को सुलझाया गया। वहीं विधायक विवेक पाटिल ने आगे कहा कि आपकी सभी समस्या सुलझाने के लिए आप अपना अमूल्य वोट बालाराम पाटिल को ही दे। ऐसा आवाहन विधायक विवेक पाटिल ने जनता से इस दौरान किया। बाळूशेठ आमदार झाले पाहिजेत, कारण आमची गावठाण विस्तार योजना चालू झाली पाहिजे। त्या गावठाणाच्या बाहेर जे घर बांधलेलं आहे, उद्या नायनाचा कायदा आला तर हे या ठिकाणी बांधलेलं आमचं वामनशेठचं घर हे अनधिकृत ठरणार आहे। ते अधिकृत करण्यासाठी बाळूशेठला या ठिकाणी आमदार करायचं। नायनाने आपला सगळा परिसर त्यांच्या अंतर्गत घेतलेला आहे, शासनाने झाला। त्या नायनावरनं आमच्या कुठल्याही ग्रामीण भागातल्या लोकांना, आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या इथल्या रहिवाशांना, इथं राहणाऱ्या माझ्या आदिवासी वाड्या पाड्यावर राहणाऱ्या लोकांना कसलाही प्रकारचा त्रास होता कामा नये, यासाठी बाळूशेठला आपल्याला आमदार करायचं। या नायनाच्या विरुद्ध आपल्याला लढावं लागेल। नायनाच्या माध्यमातून काय फायदे होतील, पण काही तोटेही होणार आहेत। ते तोटे वाचवण्यासाठी आपल्याला लढावं लागेल आणि फायदे होणार असेल ते सुखासुखी फायदे मिळत नाही, ते फायदे मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला लढावं लागेल। आणि हे लढण्याचं काम फक्त हा शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटाच करू शकतो, हे या ठिकाणी लोकांना सांगायचं। वहीं इस प्रचार सभा के दौरान बालाराम पाटिल ने कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए कहा कि ठाकुर पिता पुत्र सिर्फ जनता का वोट के लिए इस्तेमाल करते हैं, उसके बाद उन्हें दर दर की ठोकरें खाने के लिए छोड़ देती है, मगर शेतकरी कामगार पक्ष जो वादे करता है उसे वो पूरा भी करता है। ऐसी भावनाएं इस दौरान बालाराम पाटिल ने जाहिर की। असे अनेक कार्यकर्ते या तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत की ज्यांना छळण्याचं, ज्यांना पिडण्याचं, ज्यांना त्रास देण्याचं काम प्रशांत ठाकूर, राम ठाकूर आणि त्यांच्या पगारी कंपून केलेला आहे। पण कितीही त्रास दिला तरी चालेल, शेतकरी कामगार पक्षाची असलेली निष्ठा सोडणार नाही। शेतकरी कामगार पक्षाशी जुळलेली नाळ तोडणार नाही, या भावनेने या तालुक्यातला कार्यकर्ता आज पेटून उठलेला आहे। आणि या कार्यकर्त्यांच्या भावनेच्या ताकदीच्या बळावरच आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी विजयश्री माळ घालणार आहे, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आहे। उभ्या खासदार म्हणून 2 वेळा यांचे पिताश्री कार्यरत होते। नेरे विभागासाठी काय केलं विचारलं तर यांना सांगता येणार नाही। बापाचाच कित्ता बेट्यानं चालवला, 5 वर्षामध्ये नेरा विभागाच्या विकासासाठी काय केलं, उत्तर अशा पद्धतीचं काम करणाऱ्या मंडळींना त्यांची जागा दाखवण्याची संधी उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या हाती आलेली आहे। इस प्रचार सभा के दौरान चिपले गांव के मंगला बुआ पाटिल, खाना गांव के मधुशेठ डिसले, चिंधन स्थित कालूराम घोड़विंदे तथा हरिग्राम स्थित हरिश्चंद्र बोपी सहित उनके सहयोगियों ने, वाघापुर शिवनसई स्थित कांग्रेस के कार्यकर्ताओं ने शेतकरी पक्ष में जाहिर प्रवेश किया, जिनका उपस्थित गणमान्यों के हाथों पार्टी में स्वागत किया गया।
शनिवार को क्लोथ्स मर्चेंट एसोसिएशन के अध्यक्ष पद पर केतन शाह की नियुक्ति की गई, तो लाल ब्रिगेड संगठन चावड़ी विभाग के अध्यक्ष पद पर अमित भोईर की नियुक्ति की गई। उनकी इस उपलब्धि पर विधायक विवेक पाटिल ने उन्हें बधाइयां दी। शेका पक्ष के पनवेल पार्टी कार्यालय में शनिवार को क्लोथ्स मर्चेंट एसोसिएशन के अध्यक्ष पद पर केतन शाह की नियुक्ति की गई, तो लाल ब्रिगेड संगठन चावड़ी विभाग के अध्यक्ष पद पर अमित भोईर की नियुक्ति की जाने पर विधायक विवेक पाटिल के हाथों केतन शाह तथा अमित भोईर का सत्कार किया गया। इस दौरान अमित भोईर एवं केतन शाह ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए विधायक विवेक पाटिल के आभार व्यक्त किए। महाराष्ट्राचे आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तसेच आपल्या आदरणीय आमदार श्री विवेकानंद पाटील साहेब, जयंत म्हात्रे साहेब, सदावर्ते साहेब आणि इतर सर्व पदाधिकारी यांच्या सोबत माझा जो आज मान वाढवला आहे, कारण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे। आम्हाला फक्त अपेक्षा असते पाठीवर एक थाप द्यायची। जेव्हा शेठने आज आमदार साहेबांनी अक्षरशः पुष्पगुच्छ देऊन माझा सन्मान केला आहे, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहील आणि पक्षाचा विजय आपला बाळाराम दत्तात्रय पाटील या साहेबांच्या 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% भरघोस मताने विजय होणार आहे, निश्चित आहे। 19 तारखेला लाल बावटा पनवेल आणि उरणमध्ये फडकणारच आहे, याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि तो विजय राहणारच आहे। परत एकदा शेतकरी कामगार पक्षाचा। इस कार्यक्रम के लिए पूर्व नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, 12 सदावर्ते, प्रकाश म्हात्रे, प्रीतम म्हात्रे आदि गणमान्य उपस्थित थे। 15 अक्टूबर को महाराष्ट्र में विधानसभा चुनाव संपन्न होने जा रहे हैं। विधानसभा चुनाव के मद्देनजर उरण विधानसभा निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार विधायक विवेक पाटिल के प्रचारार्थ चिरनेर गांव में प्रचार सभा का आयोजन किया गया था। उरण निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार विधायक विवेक पाटिल के प्रचारार्थ विभिन्न जगहों पर प्रचार सभा आयोजित की जा रही है। बृहस्पतिवार को चीरनेर में विधायक विवेक पाटिल की प्रचार सभा संपन्न हुई। इस प्रचार सभा में विधायक विवेक पाटिल, शेतकरी कामगार पक्ष के ज्येष्ठ नेते शंकर शेठ पाटिल, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, तालुका सचिव महादेव घरत, कॉम्रेड भूषण पाटिल, जीवन गावण, जिला परिषद सदस्य जीवन गावण, प्रोफेसर एलबी पाटिल, जगदीश पवार, चंदर शेठ, युवा नेते मेघनाथ तांडे, समीर मडवी, रवि घरत, जीवन म्हात्रे, राजेश ठाकुर, धनाजी शेठ ठाकुर, पीपी खार पाटिल, राजेश खार पाटिल, मयूर सुतार, रमाकांत म्हात्रे, सचिन ताड़फले, नरेश घरत आदि गणमान्यों सहित कार्यकर्ता, पदाधिकारी तथा जनता बड़ी संख्या में उपस्थित थी। इस दौरान कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि कार्यकर्ताओं का उत्साह देखकर तो यही लग रहा है कि इस चुनाव में शेतकरी कामगार पक्ष ही विजयी होगा। पण आपला उत्साह, आपली आजची हजेरी मला 5व्यांदा आमदार केल्याशिवाय ठेवणार नाही, हा विश्वास या ठिकाणी। वहीं विरोधियों पर टिप्पणी करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि इको सेंसिटिव जोन जैसी बड़ी समस्या शेतकरी कामगार पक्ष द्वारा ही सुलझाई गई है। या निवडणुकीमध्ये विवेक पाटलांनी काय केलं, एवढं बोलायला फार सोपं शब्द आहे, पण या ठिकाणी मी अभिमानाने सांगतो, आपल्या शेजारी पलीकडे कर्नाळा अभयारण्य, या कर्नाळा अभयारण्याचा इको सेन्सिटिव्ह झोनची जो परिघ आहे, जो क्षेत्र ठरवलं होतं ते 10 किलोमीटर ठरवलं। सरकारने ठरवलं होतं, काही एनजीओ हायकोर्टात गेले होते, हायकोर्टाने सुद्धा 10 किलोमीटरचं म्हणणं मान्य केलं होतं, पण त्यांनी सांगितलं राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं या संदर्भातलं काय म्हणणं आहे ते या ठिकाणी आम्हाला सांगावं। पहिल्यांदा इको सेन्सिटिव्ह झोनचं महत्व तुम्हाला सांगतो। इको सेन्सिटिव्ह झोन ज्या एरियाला लागतो त्या एरियामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास करता येत नाही। आपल्याला साधी प्राथमिक शाळेची इमारत बांधता येत नाही। संपूर्णपणे इको सेन्सिटिव्ह झोन हा नो डेव्हलपमेंट झोन होतो आणि आपल्या या एरियातला 10 किलोमीटर अंतरावरची जवळजवळ या उरण तालुक्यातली 18 गावं ही नो डेव्हलपमेंट झोन म्हणजे कसलाही विकास होणार नाही असं गेलो होतं। कुठलाही राजकीय पक्ष जागा नव्हता, कुठलाही राजकीय पुढारी याच्या बाबत जागा नव्हता, जागा होता तो तुमचा आमदार विवेक पाटील जागा। त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मला सांगितलं, साहेब फार मोठं संकट तुमच्या विभागावर येतंय। त्यांनी सांगितलं मला, बैठका केल्या डीएफओ बरोबर, कंझर्वेटर बरोबर बैठका केल्या, वन खात्याच्या सेक्रेटरी बरोबर केला, म्हणलं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि मग मार्ग काढला की 10 किलोमीटरच कशाला, या अभयारण्याच्या परिसरामध्ये जेवढी वन खात्याची जमीन आहे त्या सगळ्याला इको सेन्सिटिव्ह झोन लावा आणि बाकीच्या लोकांसाठी 10 किलोमीटरच्या ऐवजी 100 मीटरवर तो आणावा। आणि तो आपलं म्हणणं राज्य सरकारने मानलं
केंद्र सरकारने मांडला आणि हायकोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी यासाठी आमदार व्हायचं असतं। खबरों का सिलसिला यूं ही जारी रहेगा। आप कहीं भी मत जाइएगा, देखते रहिए कर्नाला केबल नेटवर्क। स्वप्न साकार बाजू बंद माथावर मेहंदी करे पूर्ण शृंगार आईच्या बाळाला चेन लॉकेट नक्षीदार आणूया अंगठी बाळी नातवाला डौलदार पटेल ज्वेलर्स पटेल ज्वेलर्स पटेल ज्वेलर्स से अलंकार 916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स। गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम। पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल। वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा। फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है। आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं। गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स। इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान। बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है। हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस। आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा। हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652 789999, फॉर सर्विस 02143 662 999। टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेल मध्ये सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झाले एक अद्ययावत व प्रशस्त दालन। दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे, दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता, दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स, दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स। इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स। मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे। सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेल मधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर। शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल। फोन 022 2745 4411। शेतकरी कामगार पक्ष के कार्यप्रणाली से प्रभावित होकर उरण निर्वाचन क्षेत्र के कोलखेपेट गांव के राष्ट्रवादी कांग्रेस कार्यकर्ताओं ने शेका पक्ष में प्रवेश किया, जिनका पनवेल पार्टी कार्यालय में विधायक विवेक पाटिल के हाथों पार्टी में स्वागत किया गया। शेतकरी कामगार पक्ष के कार्यप्रणाली से प्रभावित होकर उरण निर्वाचन क्षेत्र के कोलखेपेट गांव के राष्ट्रवादी के कार्यकर्ताओं ने शनिवार को शेतकरी कामगार पक्ष में जाहिर प्रवेश किया। इस दौरान विधायक विवेक पाटिल के हाथों कार्यकर्ताओं का पार्टी में स्वागत किया गया। इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष जय म्हात्रे, शेतकरी कामगार पक्ष के महाराष्ट्र झोपड़पट्टी पुनर्वास एवं विकास महासंघ के अध्यक्ष बारा सदावर्ते,
तालुका सचिव नारायण शेठ घरत, पूर्व नगर सेवक वजुभाई सादरानी, एसके नाइक आदि गणमान्यों सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करते हुए विधायक विवेक पाटिल ने विरोधियों पर तीखा प्रहार किया। आपने जिस विश्वास के साथ शेतकरी कामगार पक्ष में प्रवेश किया है, उस विश्वास को हम सार्थक बनाएंगे, ऐसी भावनाएं इस दौरान विधायक विवेक पाटिल ने जाहिर की। पेड गावातील मोहन डाके आणि त्यांचे सर्व सहकारी हे शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। मी त्यांचं पक्षाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन आणि आजच्या सगळ्या राजकीय परिस्थिती बघितली कोण कुठल्या ना कुठल्या स्वार्थासाठी पक्ष प्रवेश करत असतात। कोण मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळावं म्हणून कुठं भाजपत जातात, कोण पैसे मिळायचे असतात म्हणून दुसऱ्या पक्षात जातात। पण मोहन डाके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं असला ह्या दलबदलू आणि स्वार्थी राजकारण चाललेलं असताना सुद्धा मोहन डाके आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं अभिनंदन केलं पाहिजे का कुठलीही अपेक्षा न ठेवता ते इथं शेतकरी कामगार पक्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाकडे जी चांगली लोक आहेत, स्वच्छ चारित्र्याची आहेत, आपल्या भागाचा गावाचा विकास झाला पाहिजे ही एकच भावना असणारे लोक आहेत, तेवढे शेतकरी कामगार पक्षात येतात आणि स्वार्थी असतात त्यात भाजपच जातात असं चित्र संपूर्ण या परिसरामध्ये पसरलेलं आहे। आणि त्याच्यामुळं आज जो समाज चालतोय तो अशा चांगल्या माणसांमुळे चालतोय, चांगल्या विचाराच्या माणसांमुळे चालतोय आणि मोहन डाके आणि त्यांचे सर्व सहकारी ही चांगली माणसं आहेत, चांगल्या विचाराची माणसं आहेत आणि अशा चांगल्या विचाराच्या माणसांनी आज चांगल्या शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना ग्वाही देतो। आपण आल्यामुळं शेतकरी कामगार पक्षाची जी ताकद वाढणार आहे त्या ताकदीचा उपयोग आपल्या गावाच्या आणि विभागाच्या विकासासाठीच केला जाईल अशी मी ग्वाही देतो। वहीं पक्ष प्रवेश किए राष्ट्रवादी के कार्यकर्ताओं ने हमारे कैमरे के सामने अपनी भावनाएं जाहिर की। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष हा स्थापन झाला था मुंबई दादर मैदानावरती, शिवाजी पार्क मैदानावर। त्या टायमाला मी रिक्षा घेऊन त्या मैदानावर गेलो होतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीचं। सातत्याने मी खूप वर्ष राष्ट्रवादीचं काम केलं, पण रिक्षा चालवत असताना मी माझा कुटुंब पोचतो त्यांना वाटलं रिक्षा चालवणारा हा एकदम कमी दर्जाचा माणूस समजतात हे राष्ट्रवादीवाले। म्हणून मी भूमिका घेतली का माझे कार्यकर्ते ना मी विचार केला का आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे। माझे मित्र विश्वास भगत, आनंद म्हात्रे, माझ्या सुरताई, मी मच्छिंद्र डाकी, मी यांच्याशी चर्चा केली का थोडेच दिवस राहिलेत आता या इलेक्शनला, म्हणून आपण जेवढे झटक्यात होईल एवढ्या झटक्यात आपण प्रवेश करूया आणि मला ती तशी शेतकरी कामगार पक्षाचं काम करण्याची वृत्ती मिळावी म्हणून मी हा प्रवेश केला आहे। आणि प्रवेश करताना एक त्याचं कारण सांगतो का या 15 तारखेला माझ्या ग्रामपंचायतीमधून भरपूर मतं मी शेतकरी कामगार पक्षाला देईन, प्लस माझे नातेवाईक विवरण तालुक्यामध्ये भरपूर आहेत। मी कालच सगळ्यांना फोन करून सांगितलं आहे का मी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करतोय, तुम्ही त्या शेतकरी कामगार पक्षाला मतदान करायचं आहे। अजिली गांव में शेका पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल के प्रचारार्थ जाहिर प्रचार सभा संपन्न हुई। इस प्रचार के दौरान गणमान्यों ने शेका पक्ष के उम्मीदवार को ही वोट दे ऐसा जनता से आह्वान किया। पनवेल विधानसभा चुनाव क्षेत्र के उम्मीदवार बालाराम पाटिल के प्रचारार्थ इस प्रचार सभा में शेतकरी कामगार पक्ष के सभी नेताओं ने ठाकुर पिता पुत्रों पर तीखा प्रहार किया। दौरान इस प्रचार सभा में रिपब्लिकन विद्यार्थी सेना ने विधायक विवेक पाटिल तथा बालाराम पाटिल को अपना समर्थन जताया। माननीय बालाराम पाटील साहेब हे आजपासूनच ठरवूया की पनवेल विधानसभेचे ते विजयाचे शिल्पकार झालेलेच आहे। मला तुम्हाला सांगायचं मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण माझे विचार मी तुमच्यापर्यंत मांडतोय। आपल्याला खटारा या निशाणीवर बालाराम पाटील यांना पनवेल तालुक्यातून बहुमताने निवडून आणून द्यायचंच आहे आणि इथल्या या जातीवादी सरकार असतील या त्यांच्यावर विरोधात्मक असतील त्यांना आपण दाखवून द्यायचं आहे की बालाराम पाटील काय आहेत। बंधूंनो, आज लोक आमच्या समाजाची काही लोक सांगत असतील की आमचा यांना पाठिंबा आहे, परंतु त्या लोकांना आमचं एक आव्हान आहे, बालाराम पाटील साहेब तुम्ही विजयाचे शिल्पकार आहेतच, परंतु त्यांच्याकडे बाबासाहेबांच्या प्रतिमा आहेत। तुम्हाला रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांचं रक्त यांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे, त्यामुळे विजयाचे शिल्पकार हे तुम्हीच आहेत। पिता पुत्रांकडे काँग्रेसने फिरवली पाठ, पिता पुत्रांकडे काँग्रेसने फिरवली पाठ, पैशासाठी पकडली यांनी भाजपाची गाठ, आता यांच्या पराजयाची झाली मोकळी वाट आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात
बाळाराम पाटील यांची उगवणार विजयाची पहाट. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. इस प्रचार सभा में बालाराम पाटिल ने शुरुआत में ही मैं सिर्फ आपका प्रतिनिधित्व कर रहा हूँ, सच्चे उम्मीदवार तो सिर्फ आप हो, ऐसा कहकर जनता का दिल जीत लिया. मुझे विधायक बनना है तो सिर्फ आपके विकास के लिए, आपकी समस्या सुलझाने के लिए. इसके पीछे मेरा कोई स्वार्थ नहीं. ठाकुर पिता पुत्र ने उनके कार्यकाल में पनवेल का बुरा हाल कर दिया, जनता को सिर्फ फंसाया है. पनवेल के डॉक्टरों का कहने के अनुसार धूल की वजह से बीमारियां बढ़ने लगी है. गटरों की वजह से डेंगू, लेप्टोस्पायरोसिस जैसी खतरनाक बीमारियां हो रही है. ऐसे में कौन सा विकास ठाकुर पिता पुत्रों ने किया, ऐसा सवाल बालाराम पाटील ने इस प्रचार सभा में उपस्थित किया. 2009च्या विधानसभेच्या पराभवाचं शल्य मनामध्ये घेतलेला शेतकरी कामगार पक्षाचा बहादर कार्यकर्ता या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यामधून, कोणाकोणातून, गावागावातून, वाडीवाडीतून या वेळेस शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा पनवेलवर फडकवायचाच या जिगरीनं कामायला लागला. पैशाची प्रचंड ताकद, गेले 5 वर्ष भाडेपट्ट्यावर घेतलेली काँग्रेसच्या शासनाची ताकद, या साऱ्याच्या विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता एका जिगरीनं, एका विशिष्ट तत्वज्ञानाशी, भूमिकेशी समरस होऊन, लाल बावट्याशी समरस होऊन कामाला लागला. आणि आज या ठिकाणची परिस्थिती आपण बघतोय. ज्या ज्या म्हणून गोष्टी आपण करत गेलो, फासे आपल्या मनासारखे पडत गेले. आपण मंडळीने या ठिकाणी कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमंत्रित केलं. कुणालाही आपण वाहनं दिली नाहीत, कुणालाही आपण नाश्ता दिला नाही, किंबहुना कुणालाही आपण पाण्याचा थेंबही पाजला नाही. पण पनवेलचे रस्ते या लाल गर्दीनं, लाल मोहळानं भरभरून व्हायला लागले आणि पनवेलकरांचेही डोळे विस्पारले. अशा पद्धतीची निष्ठा या निवडणुकीला सामोरं जात असताना तुमच्या साऱ्यांच्या आशीर्वादावर, तुमच्या साऱ्यांच्या पाठबळावर बाळाराम पाटील हा या मतदारसंघातल्या 4,26,000 मतदारांचा केवळ चेहरा म्हणून समोर आहे. प्रत्यक्षात तुम्ही सारे उमेदवार आहे याचा उल्लेख या ठिकाणी मी करायला मागतोय. इस दौरान विधायक विवेक पाटिल ने भी जनता को आह्वान किया कि अगर पैसे देकर आपका वोट मांगने कोई लोग आते हैं तो उनको पकड़कर पुलिस में भेज दो. इतनी धूप होने के बावजूद भी कार्यकर्ता तथा जनता हमें इतने बड़े पैमाने पर साथ दे रही है. इसका मतलब शेतकरी कामगार पक्ष का विजय निश्चित है. पनवेल का विकास करना हो तो बालाराम पाटिल जैसे नेता को चुनकर विधानसभा में भेजने का आवाहन इस दौरान विधायक विवेक पाटिल ने जनता से किया. बाळाराम पाटलांनी त्यांच्या भाषणात शेवटी सांगितलं, पैशाची पोती घेऊन येतील, त्या पैशांची पोती घेऊन येणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचं काम मात्र तुम्ही चोखपणे करावं असं या ठिकाणी मी विनंती. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण या विभागामध्ये नैना प्रकल्प यायला मागितलाय. सिडको आली, सिडकोच्या विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष 70 सालापासून आजपर्यंत लढतोय आणि तिथल्या लोकांना फायदे मिळवून देतोय. नैना या ठिकाणी येईल, नैनाच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे. नवनाचे फायदे आपल्या पदरात पाडून घ्यायचे आहेत, आपल्याला विकास आपला करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर आमदार चालणार नाही, तर बाळाराम पाटला सारखा तुमचा सेवा करणारा आमदार चालणार. तुम्हाला बाळू शेठला आमदार करायचंय, तुम्हाला बाळाराम पाटलांना आमदार करायचंय, ते तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचंय. या विभागात नैनाच्या माध्यमातून ज्यावेळी डेव्हलपमेंट होणार आहे तर त्या डेव्हलपमेंटले रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणारा आमदार तुम्हाला पाहिजे की तुमच्या न्याय हक्क तुम्हाला मिळवून देणारा आमदार पाहिजे. हा विचार मतदार बंधू भगिनींनी ह्या वेळेस केला पाहिजे. त्या माध्यमातून आपण बघितलं पाहिजे की आम्हाला कोण आमदार पाहिजे आणि आम्हाला कोण मतदान करीन म्हणून. या ठिकाणी सिडकोचं कुठलंही टेंडर निघालं, JNPTचं कुठलंही टेंडर निघालं
राज्य सरकारचं कुठलंही टेंडर निघालं, अगर कुठल्याही खाजगी कंपनीचं निघालं, अगदी त्या पातांगेमधले MIDCच्या रस्त्यांचं कॉन्ट्रॅक्ट निघालं, तरी कॉन्ट्रॅक्ट करायला आमदार आणि आमदाराचा बाप दोघेही त्या ठिकाणी हजर असतात. पण बाळाराम पाटील मात्र तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी हजर असतो. हा फरक आपण या ठिकाणी लक्षात घेतो. इस कार्यक्रम के लिए विधायक विवेक पाटिल, पनवेल विधानसभा चुनाव क्षेत्र के शेतकरी कामगार पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका सचिव नारायण शेठ घरत, शेतकरी कामगार पक्ष के जिला सचिव मंडल सदस्य RD घरत, पूर्व सरपंच बालकृष्ण पाटिल, रिपब्लिकन विद्यार्थी सेना के रायगढ़ जिला अध्यक्ष सचिन कामले, अशोक गायकर, रविंद्र गायकवाड़ आदि गणमान्य उपस्थित थे। अब लेते एक छोटा सा ब्रेक। देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया? अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया? हाँ हाँ सब कुछ बताती हूँ। नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी। ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल। दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी आमच्या येथे उपलब्ध आहेत। 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट, 6 वारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी। या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे। माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी। मागणी तुमची, पुरवठा आमचा। दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज। आमचा पत्ता दीपक साडीज 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल। आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433। दीपक साडीज। ओएनजीसी में कई सालों से ठेके पर काम कर रहे कामगारों को आखिरकार न्याय मिल ही गया। सालों से प्रलंबित मांगों को लेकर इन कामगारों का आंदोलन जारी था, लेकिन शुक्रवार हुई गेट मीटिंग के बाद कामगारों की मांगे पूरी हुई। पनवेल स्थित ओएनजीसी कंपनी में ठेके पर काम करने वाले कामगारों को पिछले 10 महीने से वेतन न मिलने पर 8 अक्टूबर से इन कामगारों ने अनशन शुरू किया था। ओएनजीसी के कंपनी की इन ठेकेदारों की मांगे पूरी हो, इसलिए कर्मचारियों द्वारा अनशन जारी था। मगर शुक्रवार को ओएनजीसी प्रकल्प बाधित कामगार संगठन के अध्यक्ष RD घरत, श्री मिश्रा एवं वरिष्ठ पुलिस अधिकारी बाजीराव भोसले के प्रयासों से ओएनजीसी कंपनी के कामगारों की मांगे पूरी करते हुए उन्हें दिवाली का उपहार दिया है।
एवढ्या दिवस आपण शांततेप्रमाणे सर्व हे उपोषण चालू ठेवला होता. जैन अंगष्टायक आणि अंगष्टायक म्हणून केला. कायदा सुव्यवस्था आपण सर्वांनी प्रामाणिकपणे पाळली. शासनाचं कुठेही आपण उल्लंघन केलं नाही. सत्याची जीत शेवटी विजयाने होते. आपला जो आपला हक्क आणि जी आपण केलेली मेहनत त्याचे पैसे ONGC प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर देण्यास तयार झालेले आहेत. पहिला पगार तुमचा सोमवारी 1 महिन्याचा पगार जमा होणार आहे. 60,000 रुपये जे 23 कामगार त्यांना पहिली देण्यात येणार आहे. आणि जो आपला ड्यूज आहे तो ONGC कंपनी प्रशासनाबरोबर बोलून तोही निकालात निघणार आहे. आणि जो कॉन्ट्रॅक्टर आज आपल्याकडे चालू आहे तोच कॉन्ट्रॅक्टर राहण्यासाठी आपल्याला सर्वांना कटिबद्ध व्हायचं आहे. जैसे जैसे चुनाव नजदीक आ रहे हैं वैसे वैसे चुनाव क्षेत्रों में सरगर्मियों बढ़ने लगी है। विधानसभा चुनाव के मद्देनजर चौक गांव में शेतकरी कामगार पक्ष के उरण निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार विधायक विवेक पाटिल की प्रचार सभा आयोजित की गई थी। 15 अक्टूबर को महाराष्ट्र में विधानसभा चुनाव संपन्न होने जा रहे हैं। उरण विधानसभा निर्वाचन क्षेत्र से शेतकरी कामगार पक्ष के उम्मीदवार विधायक विवेक पाटिल की बृहस्पतिवार को चौक में प्रचार सभा आयोजित की गई थी। इस दौरान छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को पुष्प अर्पण कर विधायक विवेक पाटिल ने कार्यकर्ताओं को संबोधित किया। श्री पाटिल ने कहा कि सभी लोगों को अच्छी सेवा सुविधा मिले, इस उद्देश्य से शेतकरी कामगार पक्ष द्वारा विभिन्न उपक्रमों को अंजाम दिया जाता है तथा वरिष्ठ नागरिकों को भी सेवा सुविधा मिले, इस उद्देश्य से शेतकरी कामगार पक्ष द्वारा हमेशा से ही प्रयास किए जा रहे हैं। याच्यापूर्वी आमदार झाले, अनेक आमदार झाले, पण ह्या चौक परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक स्वतंत्र सभागृह असावं हे फक्त विवेक पाटलांनीच केलं. म्हणून मला महिलांचा आदर करणारे, ज्येष्ठांचा आदर करणारे काय बांधव आजपर्यंत ज्येष्ठ नागरिक होते का आमदार होते? ज्येष्ठ नागरिक होते, आमदारही होते, पण चौक मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह बांधण्यासाठी विवेक पाटलालाच आमदार व्हावं लागलं ही गोष्ट. मी अतिशय अभिमानाने सांगतो, या रायगड जिल्ह्यामध्ये आमदार निधीतनं ज्येष्ठ नागरिकांचं सभागृह फक्त आणि फक्त चौक मध्ये उभं आणणे कुठेही की जी कामं तुम्ही आम्हाला सांगितलेली आहेत, ज्या ज्या कामांचं आश्वासन आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, मला वाटतं एकही वाडी किंवा गाव भागातलं मी गेलो शिल्लक राहिलेलं नाही. गावकऱ्यांजवळ बसलो तिथं शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे का नाही हे बघितलं नाही. प्रत्येक ठिकाणी गेलो, प्रत्येक गावात गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि या जाहीर प्रचार सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह आपल्याला ग्वाही देतोय. येत्या वर्षभरात ती सगळी कामं पूर्ण केल्याशिवाय ठेवणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जेव्हा फिरलो, अनेक गावांमध्ये आम्ही नवे होतो, आम्हाला कार्यकर्ते मिळत नव्हते, त्या ठिकाणी जाऊन आम्ही सांगितलं तुमचं हे काम करू. अतिशय अभिमानाने सांगतो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे जे कबूल केलंय ती सगळी कामं मार्गी लावण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेले आहोत हे या ठिकाणी अभिमानाने सांगतो. जो शब्द दिला, जे करायला पाहिजे ते करतो, म्हणून मत मागायला आपल्या समोर आले आणि मी मत मागायला आपल्या समोर आलोय. या ठिकाणी सभा घेतली. अरे पाऊस जोर जोरात पडत होता. भाजपची मोहपाळाची मीटिंग पावसामुळे कॅन्सल झाली, पण शेतकरी कामगार पक्षावर असलेल्या या जनतेच्या प्रेमामुळे आज आपली सभा झाली. कितीही पाऊस हो, कितीही निसर्गाचा कोप हो, जनता शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे आहे हे दाखवण्याचं काम तुम्ही केलं, म्हणून तुम्हाला धन्यवाद. वहीं राजेंद्र पाटिल ने भी कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करते हुए विरोधियों पर टिप्पणी की तथा विधायक विवेक पाटिल द्वारा किए गए विकास कामों पर प्रकाश डाला. माझा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता, माझा झेंड्याची प्रमाणे असणारा कार्यकर्ता, लाल झेंडा सोडून समोर पडून पाटील त्याबद्दल माझ्या मनात एक महत्वाचं इतकंच सांगतो की महेंद्र घाटांची ज्यावेळी नामांकन अर्ज भरताना प्रॉपर्टी शो केली त्यांनी 300 त्याचे 19 फ्लॅट आहेत. उरण 150 एकर हुबळीला जमीन आहे. इतकी प्रॉपर्टी आणली करून याचा हिशेब मागण्याचा
सदिच्छा व्यक्त करतो। चलते चलते दोबारा नजर डालते हैं आज की खास खबरों पर। उरण निर्वाचन क्षेत्र के कोलखेपेट गांव के राष्ट्रवादी कार्यकर्ताओं ने किया शेका पक्ष में जाहिर प्रवेश। शेका पक्ष के उम्मीदवार बालाराम पाटिल के प्रचारार्थ नेरे गांव में संपन्न हुई प्रचार सभा। और आखिर ओएनजीसी कंपनी में ठेके पर काम करने वाले कामगारों को मिला न्याय। आज के लिए बस इतना ही। कर्नाला केबल नेटवर्क के बारे में यदि आपकी कोई राय हो तो आप संपर्क कर सकते हैं। नमस्कार।